आज मिमीचा ग्रूमिंग डे होता आणि सकाळी सकाळी तिची ग्रूमिंग करून तिला अंघोळ घालून मग मी फ्रेश झाले, कारण का तिला जर आत्ता अंघोळ घातली नाही ना तर मग वेळ नाही मिळत. आणि ते करता करता मला दुपारचे 12-1 वाजले होते आणि बाहेरचं वातावरण पण आज ठीक नव्हतं, एकदम आगोट आगोट होत होता, पावसासारखं होत होतं. तर मी फेस पॅक लावलेला फेसला आणि मिमीला घेऊन डान्स करत होती, कारण का तिला पण डान्स करायला असं आवडतं. जेव्हा पण मम्मी आणि मी तिला असं नाचत असतो ना, तिला खूप आवडतं. आणि मग आहे ना तिची अंघोळ घातलेली म्हणून तिचे कान असे वर बांधून ठेवले होते, जास्त घट्ट नाही, थोडे लुजेस मानले, पण तिला ते आवडत नव्हतं बिलकुल. आणि तिला त्याचा राग आला म्हणून ती जेवत नव्हती. आता बघा कसं काढते ती, स्वतःहूनच काढते ती, बिलकुल ऐकत नाही आमची मिम्मी, एकदम लहान मुलांसारखी करते. आणि लहानच आहे ती आमची मुलगी, पण तिला असं आहे ना की ती जे करायचं आहे तेच करून राहणार आहे. हे बघा आता चिकन संपलं आहे ना भातामधलं, पहिलं चिकन खाल्लं आणि आता मग थोडं थोडं कुठे राहिलं आहे ते शोधून देते मी तिला. असं तिला चिकन संपलं की जेवण तिचं झालं असं ती विचार करते. फक्त चिकन पाहिजे राईसमध्ये खायला, बाकी काय नको. आणि इथे ना पाणी पियत नाही मिमीचं, डॉक्टरांनी सांगितलेलं की तिच्यासाठी एक स्टॉक बनवा, चिकन स्टॉक, आणि ते फ्रीझरमध्ये क्यूब्स करून ठेवा आणि तिला प्यायला द्या, कारण का ऑप्शन नाही, पाणीच पियत नाही ती. आणि मग मी घेतलं माझ्या शूटची तयारी करायला. हा व्हिडिओ आज संध्याकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे, रूपसूत्र बाय निकिता, जाऊन नक्कीच बघा. ग्लो पॅक आहे आणि खूप छान छान रेमेडीज अजून सांगणार आहे मी त्या चॅनलवर. सो असे क्यूब करून ठेवले मिम्मीसाठी आणि उरलेलं जे स्टॉक होतं ते मी तिला प्यायला दिलं. आणि तिने जे प्यायला दिलं आहे तेव्हा जे आतमध्ये डोकं घातलं आहे प्यायला ते बाहेर संपल्यावर काढलं आहे. नॉर्मल पाणी पियायला नको, पण हे बघा कशी पिते पटापट पटापट, काय शाणी असेल ना. नंतर आले दुकानावर आणि बाहेर बघा किती सुंदर वातावरण झालं आहे यार, एकदम पिंक पिंक वाटत होते. व्हिडिओमध्ये जेवढे वाटत नाही ना त्या रिअलमध्ये खूप जास्त पिंक स्काय झालेले. खरंच नेचर आहे ना ते आपल्याला पॉझिटिव्ह वाईब देऊन जातात, असं मला देतं. संध्याकाळची ही जे स्कायज होतात ना खरंच छान वाटतं. बघा माझ्यावर पण पिंक रिफ्लेक्शन होतो आहे, किती छान वाटत होतं. मग दुकानात आले, कस्टमरची ऑर्डर वगैरे सगळं कंप्लीट केली आणि मग दुकान वाढवायचं होतं म्हणून साफसफाई करायला घेतली सगळी. घरी आल्यावर आहे ना मम्मी मला ही व्हिडिओ दाखवत होती आणि तिला हे गाणं खूप आवडतं, या मुली ज्या बोलतात ते, आणि ते सारखं ऐकत असते. एकदा लावलं ना की ती 10-15 मिनटं तेच बघत बसते. मला एवढं हसायला येतं आणि इरिटेट पण होतं की बंद कर भाई, एकसारखंच काय लावते, तिला आवडतं ते. ओके बाय, आजसाठी एवढंच, भेटा नवीन व्हिडिओमध्ये.